बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल। अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो। आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। गेल्या 2-3 दिवसांपासून संजय शिरसाट चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत। खरतर ह्यांच्या चिरंजीवाचा चेहरा आजवर कधी पाहिला नव्हता आणि भविष्यातही कधी पाहण्याची इच्छा नाही असले हे चेहरे। पण ह्या चिरंजीवाचे पराक्रम जर तुम्ही पाहिलेत ना, शेवटी काय म्हणतात त्याला, ते हिऱ्यापोटी काय गारगोटी की गोटी काय, आता इथे हिराही तसलाच आणि ही गोटीही तसलीच। आता याच्यात गोटी कुठली हिरा कुठला हे आता आपला घरचा अभ्यास, हे तुम्ही ठरवा। पण कुणीतरी हा डायलॉग वापरला होता, हिऱ्यापोटी गारगोटी, या डायलॉगची मला आठवण करून द्यायची होती, त्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न। हिऱ्यापोटी गारगोटी काय, बरंचदा हा डायलॉग वापरला गेला। इथे हिरेही तसलेच, यांचे हिरेही गारगोट्या आणि यांच्या गोट्याही गारगोट्या। हिऱ्यापोटी गारगोटी काय ते जे काय असेल ते। शिवसैनिकांनो, ज्या वेळेस आपण एखाद्या मंत्रिपदावर असता, आणि तेही मला वाटतं सामाजिक न्याय सारखं मंत्रिपद आहे, यांचं मंत्रिपद पण कुठलं मला माहित नाही बरं का, कारण पहिल्या दिवशी यांचा मी एक तो स्टंट पाहिला होता, कुठेतरी वसतिगृहात जाऊन वसतिगृहात कशा प्रकारे सगळी वानवा चालू आहे आणि वसतिगृहामध्ये कशा प्रकारे सोयींचा अभाव वगैरे, हे पहिल्या दिवसाचा स्टंट। म्हणजे कसं असतं, ज्या दिवशी शिंदे गटात एखाद्याचा प्रवेश होतो त्याच्या गळ्यात ते उपकरण टाकलं की त्याच दिवशी पुरती त्याची बातमी, प्रवेश झाला, 4 फोटो काढा, संपला। दुसऱ्या दिवशीपासून तो माणूस गायब झालेला असतो, दिसतच नाही तो कशात, त्याला कोणी विचारतच नाही, कुत्र विचारत नाही। अगदी तसंच पहिल्या दिवशी या नेत्यांची स्टंटबाजी होते आणि त्यानंतर हे नेते आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे आपापल्या त्या खात्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कधीच दिसत नाहीत। कारण त्यानंतर ह्यांचं एकच काम असतं, कारण तुम्ही मंत्री झालेला आहात, तुमचं एकच काम असतं शिवसेनेवर बोलणं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर बोलणं, शिवसेनेच्या भूमिकांवर बोलणं, आणि सकाळ दुपार संध्याकाळ ते बीपीच्या गोळ्या खातो ना आपण, तशा सकाळ दुपार संध्याकाळ शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकत राहणं हा एकमेव कार्यक्रम यांना दिलेला असतो। त्यामुळे घराघरामध्ये लक्ष द्यायला वेळ नसतो। काय घडतं आता, काल परवा तो घडलेला प्रकार आहे, हा माध्यमांनी दाखवला, हा काय आपण दाखवलेला नाही, माध्यमांवर आलं कशा प्रकारे अनैतिक संबंध होता, जे काही ते। आता त्या विषयांमध्ये काय खोलात किती घुसायचं, पण तो दबाव बघा ना, दबाव। ती महिला सुरुवातीला म्हणजे सगळ्या प्रोसिजरसाठी तयार असते, सगळ्या केसेस करते, सगळं काही करते। सुरुवातीची स्टेटमेंट काय जरा ऐका। मी जे काही हे नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे, मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये, मला हा विषय इथेच संपवायचा आहे, हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे, मी हा विषय आज इथे क्लोज करते, मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये। हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे, मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही। जान्हवी यांनी काही काळापूर्वी सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते, छळवणुकीचे आरोप केले होते, मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले होते, आपल्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी त्यांनी अगदी प्रसंगी आत्महत्येची धमकी दिल्याचे आरोप केले होते। दरम्यान स्वतः सिद्धांत शिरसाट हे विवाहित व्यक्ती आहेत आणि महायुतीतल्या शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे प्रतिष्ठित नेते संजय शिरसाट यांचे ते चिरंजीव आहेत। महिला आरोप करते, नोटीस पाठवते आणि आता म्हणते मला सगळे आरोप मागे घ्यायचे आहेत। या प्रकरणामध्ये आपलं काय म्हणणं आहे, काय दावा आहे आपला? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की तिने जी नोटीस पाठवली होती त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की या सिद्धांत शिरसाटनी प्रचंड दबाव करून, म्हणजे त्याच्या स्वतःच्या डोक्याला गन लावून, स्वतःला ब्लेडनी कट करून घेऊन, तसे फोटो तिला पाठवून दबाव करून तिच्याशी लग्न केलं। गरोदर असताना तिला गर्भपात करायला लावला आणि त्यानंतर तिला, म्हणजे गर्भपात झाल्यानंतर तुला मी नांदवायला नेऊ शकत नाही कारण माझे वडील फार मोठे कॅबिनेट मंत्री होणार आहेत, ते शिंदेचे राईट हँड होणार आहेत, असं सगळं म्हणून त्यांनी तिला दबाव आणला आणि नंतर तिच्या घरी जाणं सोडून दिलं। तर मला आता प्रश्न पडलाय की आज जर त्या नोटीस नंतर तिने मागे घेतला, याचा अर्थ काय?
की तिच्यावर प्रचंड 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 दबाव आलाय. आता त्यांना कोणी कोणी फोन केले, कशी कशी धमकी दिली, या सगळ्याची चौकशी खरं झालीच पाहिजे. आणि हे सरकार जे लाडकी बहीण योजना आणतं ते या सगळ्या बहिणींच्या त्यांच्या छळाची चौकशी करणं हे या सरकारचं कर्तव्य आहे. आणि मला तर प्रश्न विचारायचा आहे एकनाथ शिंदेना की याच्यावर तुम्ही कारवाई करा असे आदेश तुम्ही देणार का, किंवा तशी विनंती तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार का? कारण हे स्पष्टीकरण एकनाथ शिंदेकडनं नक्कीच आलं पाहिजे. अंजली, याच्यामध्ये या सगळ्या केसचा पाया असलेली ती विवाहिता, तिचे आरोप आणि तिची नोटीस, हे जर का ती मागे घेत असेल तर तुम्हाला असं वाटतं की आता यामध्ये काही अर्थ उरलाय? नाही, अर्थ तर नक्कीच आहे. आता तिने दबावाखाली जर मागे घेतला असेल किंवा तिला पैशाचं आमिष दिलं असेल, पण त्यांनी जो झालेला अन्याय आहे तो त्याला शिक्षा कुठे मिळाली आहे? म्हणजे तिचे पैसे तिला मिळतील, पण हा जो विकृत माणूस आहे की ज्यांनी असे ब्लेडचे कापे करून घेतलेत किंवा असं गन लावून कोणी एका मुलीला छळून तिला लग्नाला भाग पाडलं, गर्भपात करायला लावला, याचा न्याय कोण करणार? तो पैशाने मापायचा का, हा देखील प्रश्न पडतो ना. बरं, तीच महिला, तीच पीडित महिला अगदी काही तासांनंतर आपली स्टेटमेंट बदलते. तिला त्यानंतर मंत्री हे म्हणजे ओके वाटतात. ओके काय होते, ओके ओके, हे मंत्री तिला ओके वाटतात. काहीच तिची त्यातून काहीच हे नसते, कंप्लेंट नसते, तक्रार नसते. मी सारं काही मागं घेत आहे, स्वखुशीने घेत आहे, स्वइच्छेने घेत आहे, माझी कोणाशी काही तक्रार नाही, आता मी हे सगळं संपवत आहे, मला कुणाविषयी काही बोलायचं नाही, माध्यमांवर येऊन सांगते आणि विषय संपवते. एका महिलेवर काय प्रकारचा दबाव आला असेल याचा तुम्ही एक साधं मनामध्ये विचार करा. काय प्रकारचा, आणि एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या त्या व्यक्ती असतात, म्हणजे मंत्री पदावर म्हणा, व्यक्तीचं नाही सोडा, पद महत्वाचं, मोठं पद आहे ते. आणि सध्याच्या जमान्यात यांनी सरकार पाडेपर्यंत ही माणसं इतके टघे झालेले आहेत, ही सरकार पाडतात, तर एखाद्या महिला झुकवायला काय कितीकसा तो प्रयत्न करावा लागेल. मी ह्या केसच्या डीप मध्ये जातच नाहीये, केस काय आहे, फक्त एवढं आहे की कोणीही आजकाल झुकवला जातो, वाकवला जातो. ती महिला किती तुम्हाला पुरणार आहे तुमच्या लढ्यामध्ये? प्रत्येक जणच अशी उभी राहत नाही ना, प्रत्येकाच्याच पाठीशी कोणी उभं राहत नसतं. आणि त्यामुळे तुम्ही 4-5 तासांमध्ये आपला पराक्रम दाखवलात आणि 4-5 तासांमध्ये तिने तिची केस मागे घेतली, तिच्या आता कोणाविषयी काही तक्रार नाही आणि चिरंजीव बाइज्जत बरी. जाऊ द्या, मी या सगळ्या विषयात सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण लाडक्या बहिणी म्हणतो. आज त्या लाडक्या बहिणींची अवस्था काय चालू आहे? फॉर्च्युनर दिल्या जातात, 51 तोळे सोनं, काय 7 किलो चांदी, आणि पदरात भेटते आत्महत्या. इथे विचार करा, महिलांचंच कॅरेक्टर शेवटी काय म्हणतात ते, उछालने की कोशिश. महिलांच्याच कॅरेक्टरवर शिंतोडे, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा कायम प्रयत्न केला जातो. आता याही महिलेला तशाच प्रकारे बदनाम केलं जाईल. तिकडे आता ते त्या वैष्णवीच्या प्रकरणामध्ये तुम्ही पाहिलात, काल तिच्या वकिलांनी कशा प्रकारे कोर्टात एक वेगळीच बाजू मांडायचा प्रयत्न केला, साऱ्या प्रकरणाला एक वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला. शेवटी काय आहे, जिकडे वजन, पाकिटांचं वजन, तिकडे सारा काही झुकाव असतो. ह्या लाडक्या योजना वगैरे 1500 वगैरे हे आता एक तात्पुरती मलमपट्टी असू शकते तुमच्या मनावर, की चला तुमच्या तोंडावर एक तात्पुरती मलमपट्टी असू शकते, चला 1500 मिळतात, आपल्या खात्यात दरमहा 1500 रुपये येतात, चला चालून जाईल. पण आपण ह्या 1500च्या पायी आपण आपलं भविष्य बर्बाद करतात. ह्या 1500च्या पायी आपण भविष्यात आपल्या हो घातलेल्या पिढ्यांचा, आपण ते करिअर आपण सारं बर्बाद करतात. तुम्ही सांगा ना, गेल्या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठलं असं एक नवीन इन्स्टिट्यूट तयार झालं ज्याच्यातून तुम्हाला, जसं आपण काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळाचा जर हिशोब मागितला तर सगळी सरकारी आस्थापनं, सगळी सरकारी, एकही असं आस्थापन नाही की हे मागच्या 10 वर्षात तयार झालं, एकही नवं असं मंत्रालय नाही की जे 10 वर्षात तयार झालं. एक गंगा स्वच्छतेचं सोडलं तर. असं काय तयार केलं ह्यांनी तुमच्यासाठी? अगदी IIT पासून IIM पर्यंत साऱ्याच्या साऱ्या संस्था ह्या काँग्रेसच्याच काळातल्या आहेत, त्या 70 वर्षाच्याच काळातल्या आहेत. आणि आपण हे सगळं पाहायचंय का? आता काल परवाचा तो एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला, मी तो दाखवणार नाही, अजिबात दाखवणार नाही, ते मला कुठेही त्या व्हिडिओला मोठं करण्याचं मन नाही.
तो रस्त्यावर तो गैरप्रकार करतानाचा भाजपचा एक नेता सापडला. तुम्ही किती जणांनी पाहिलात मला माहित नाही. रस्त्यावर म्हणजे ह्या नेत्यांची मानसिकता काय आहे की आम्ही रस्त्यावर सुद्धा गैरकृत्य करू शकतो. हा समाज नेमका कोणीकडे चाललाय याचा विचार करा. आता हे संजय शिरसाट हे जे कोणी शिंदे टोळीचे मंत्री, जे शिवसेना अमित शहा गटाचे हे जे कोणी मंत्री आहेत, ह्या संजय शिरसाटांनी सकाळ दुपार संध्याकाळ जे शिवसेनेवर बोलण्याचा कार्यक्रम करतायत, उद्धव साहेबांवर बोलण्याचा कार्यक्रम करतायत आणि ज्या प्रकारे आपल्या त्या बोलण्यातून ते असं एकदम सोफिस्टिकेटेड, एकदम असं अगदी मी कसा जाऊ द्या, ते शब्द माझ्या तोंडात जरा वेगळे येतात, व्यवस्थित शब्द सुचत नाहीत आणि दुसरा शब्द हा इथे योग्य वाटणार नाही समाज माध्यमावर, पण असा जो आव आणायचा प्रयत्न करतात ना, तो आव किती खोटा आहे हे त्यांच्या कालच्या घरातल्या उदाहरणाने सांगून दिलं. हे तुम्ही किती, तुमच्या घरात काय परिस्थिती आहे, तुमच्या घरातली लोक काय करतायत, दिव्याखाली अंधार, आपण बाहेर प्रकाशाचे फडफडे करत राहता, असे काजवेचे उजेड दाखवत राहता बाहेर समाजाला, आणि आपल्या समाजाच्या आपल्या घराच्या दिव्यांनी काय दिवे लावलेत त्याच्याविषयी आपल्याला कोणालाच काही माहिती नाही. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, या विषयात जर मला गरज वाटली तरच खोलात जाऊन याचं मी विश्लेषण करेल, पण तशी मला गरज वाटत नाही. सारं काही समाज माध्यमांवर आहे, तुम्ही पाहू शकता. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.